मग करा ना, म्हणजे राज्यभर तुम्ही तेच करतायत. पण आहे कुठे काय? आता झाले तुमचे 50, म्हणजे तुमचे 50 लोक निवडून आले पुढे महापालिका 300 पैकी राज्यामध्ये. काय करताय तुम्ही? कुठे काय तुमचं? खडसे जर प्रभारी राहिले असते तर मंगेश जाधव विरुद्ध खडसे असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता. कुठे? मात्र जळगाव महापालिकेसाठी खडसेंना प्रभारी केलेलं नाही पक्षाने. सामना काही पाहायला मिळणार नाही मंगेश जाधव विरुद्ध. त्यांनी यावं, सहप्रभारी व्हावं. त्यांनी सहप्रभारी, आम्ही शरद पवार साहेबांना विनंती करू की यांना सहप्रभारी करा, यांनी या इथे, मग सामना बघा तुम्ही कसा होतो. तर बघा सल्ला का मी जाहीर करतो तुमच्या याच्यावर बोलतोय, मी रेकॉर्ड बोलतोय, मी काय सगळ्या गोष्टी बोलतोय का आपण बंद करून रेकॉर्डिंग यावर त्याने बघा. इथे सगळा हा जिल्हा, मी पुन्हा सांगेल, हा भाजपचा बालेकिल्ला आहे जिल्हा. हा आता महायुतीचा बालेकिल्ला आहे. त्यांचा आहे कोण इथे? एखादा आमदार आहे का महाविकास आघाडीचं? कोण इथे आहे का? ना आठवत आहे कोणी नाही ना, एकही नाही इथे. काय त्यांनी गोष्ट काहीतरी बाष्प गोष्टी करायच्या. आता भुसावला आला तर आता बस माझ्यामुळे झालं, त्याचं परत सुरू माझ्यामुळे. अरे पण तुमचं काय श्रेय त्याच्यामध्ये? लोकांनी वेगळं गणित मांडलं, त्याचं थोडंसं समीकरण बदललं, पण भुसावळ मी हारलो. पण तुमचं काय श्रेय याच्यामध्ये? जिकडे जे आलं तिकडे माझं श्रेय. म्हणजे लोकसभेला आम्ही 3.5 लाखाची जागा निवडून आणली माझ्यामुळे. तर बाबा माझ्यामुळे म्हणजे मग कार्यकर्त्यांनी काय केलं आमच्या? ही भूमिका त्यांची योग्य नाही, आणि ही भूमिका त्यांना घेऊन बुडेल. त्यांची कुठे एका पक्षावर निष्ठा नाही, काही नाहीये. त्यामुळे आता भविष्यामध्ये तुम्हाला सगळं चित्र अजून त्यांचाच आहे. खडसे जर म्हणायला असती परिवाराची लढाई, परिवाराची लढाई, काय लोक काय परिवाराच्या मागे करायचे? तिथे तिथे लोक पक्षाच्या मागे आहेत, भाजपच्या पाठीशी होते. पण त्यांनी असं म्हटल्यामुळे सगळे लोक म्हणले मग परिवार आहे, तर मग परिवार मिळून लढा तुम्ही. त्यामुळे आमच्या पक्षाची एक जागा गेली. अप्रत्यक्ष गेलं ना अपयशाचं, भाजपच्या मंत्री काय काय अपयशाचं कापड ते फोडलं जातं. भाजपच्या मंत्री त्यांच्यावर पण जाईल. आता बघा, जे हरेल त्यांच्यावर तर खापर फोडलंच जाईल. आता उद्या मी जामने राहिलो तर का कोणाला कोण काय म्हणणार आहे? दुसरा कोण म्हणणार आहे? मलाच माझ्यावर बिल फाटणार आहे. पण यांनी जर ही वाच्यता केली नसती तर मला वाटतं चित्र वेगळं असतं. यांनी म्हणजे लोकांना ही भूमिका पटतच नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पक्ष बदला, आपला चिन्ह बदला, असं काय असं कसं काय करू शकता तुम्ही? हे योग्य तुम्हाला योग्य वाटतं का? प्रत्येक निवडणुकीत, लोकसभेत वेगळं, विधानसभेत वेगळं, नगरपालिकेमध्ये वेगळं. तुम्ही बघा ना या वर्षीचा चार्ट पुढा त्यांचा. प्रत्येक वेळेला चिन्ह बदलवत आहेत, प्रत्येक वेळेला पक्ष बदलवत आहेत. आणि लोक काय एवढे वेळ आहेत का की ऐकून घेतील की वा वा याचा पक्ष बदलला, याचं चिन्ह बदललं? असं नाही होत. स्वागत आहे त्यांचं, संतोष चौधरीचं स्वागत आहे. त्यांनी यावं जळगावमध्ये, त्यांचं स्वागत आहे. हे असंच करतात ना, ते लढत नाही, तिकीट घेत नाही स्वतःच्या पक्षाचे, आणि मग याला निपटून घेऊ, त्याला निपटून घेऊ. मी तो म्हणतो या खडसे साहेबांच्या सोबत या दोघं जण चांगलं जमतंय सध्या लढायसाठी आमच्या विरोधामध्ये. नाराज दिला जातो आहे, विरोधकांना एकीकडे भाजपमध्ये घेतलं जाते. मग एकीकडे तुमचं गेल्या वेळी संख्याबळ चांगलं होतं, तर तडजोड का भाजपला बॅक फुटवर जावं लागलं? आम्ही राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत. आम्ही सर्वजण मिळून, खरं म्हणजे वरती आमचा आकडा तर आमचं स्वतःचं बहुमत भाजपचं त्या ठिकाणी आहे. 125 आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे. पण आमचं असं काम नाहीये. जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं, थोडीशी संख्येचं त्यांनी गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले, तिकडे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले. तसं आमच्याकडून होणार नाही. आम्ही शब्द दिला असतो. आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही एकत्रित आहोत. विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे, लोकसभेमध्ये आम्ही सोबत होतो, आणि म्हणून खालच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी महायुतीत लढावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आणि आमच्या पक्षाचे तिकीट मागवले आणि त्याच्यावर सगळे आपले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उभे केले. हे कशासाठी करता तुम्ही? तुमचा पक्ष आहे ना तुमच्याकडे, मग कशाला असे उद्योग करता रिकामे? काय पाठबळ देतो? त्यांनी जेव्हा बोललं त्यावेळी गेलो तिथे. पाठबळ मंत्री आहेत, तिथे खासदार आहेत. हे साहेब आमचे 8 वेळा 7 वेळा आमदार आहेत, मंत्री राहिले एवढे वर्ष, 15-20 वर्ष. आता अजून यांना काय पाठबळ देणार? आता ते ज्यावेळेला म्हणतात की खडसे परिवाराची लढाई आहे, तर आम्ही किती पाठबळ द्यायचं त्यांना? खडसे परिवाराची लढाई आहे म्हणजे या शब्दामुळेच ते पडलेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलायची.
आमदारकीला वेगळी करायची, मुलगी उभी राहिली की, खासदारकीला सुनवाई राहिली की वेगळी करायची, नगरपालिकेमध्ये पुन्हा वेगळी करायची. म्हणजे काय लोकांना तुम्ही गृहीत धरताय का? लोक वेडे आहेत की तुम्हाला वाटेल तसं तुम्ही चिन्ह बदला, पक्ष बदला, कपडे बदलू, पक्ष बदला तरी धडाधड. हा, लोक इतके दूधखोळे राहिलेले नाहीत. तुमच्या निष्ठा कुठे आहेत? आता पवार साहेबांनी MLC करत त्याच्यावर तर नीट नाही म्हणे, मी नाही तिकीट घेत तुमचे. हे कसं काय तुम्ही असं करू शकतात? ते लोकांना पडणार आहे का? कसे काय लोक तुम्हाला निवडून देतील? त्यांच्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान झालं त्या ठिकाणी. संतोष चौधरींचं असं म्हणणं पडलं ठरलं तर गेल्या वेळी आपल्या 57 जागा होत्या. म्हणजे 3 पक्ष जर तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्हाला 57 पेक्षा निश्चितच कमी जागा येणार आहे, ही आता उघड आहे. बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे आता नाराज असतील किंवा बंडखोर असतील यांच्या समजुतीसाठी काय प्लॅन आहे? काय नाही, आमच्याकडे औषध आहे त्याचं. आम्ही त्यांना समजवू बरोबर, असं नाहीये. प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये होत असतं, कोणाचं तिकीट कापलं जातं, कोणाला तरी माघार घ्यावी लागते, 2 पावलं मागे जावं लागतं, 2 पावलं पुढे यावं लागतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की वेळ त्याच्यावर औषध असते. थोडी सुरुवातीला नाराजी असते, पण मला वाटतं 2 दिवस 3 दिवस गेले की पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात. त्यांचं कार्यकर्त्यांची पार्टी आमची काही नेत्यांची पार्टी नाही या ठिकाणी. निश्चित त्यांचा दुसरा फुगा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. काल आपण बघितलं नाशिकमध्ये ते कार्यकर्ते नाराज झाले, ते घोषणाबाजी झाली, आमदार नाराज झाले ते. पण मला वाटतं की कालपासून आम्ही पुन्हा सगळ्या कामाला सुरुवात केलेली आहे, पूर्ववत सगळ्या कामाला लागलेलो. काय करावं? कुठे कुठे जळगाव महापालिकेसाठी शरद पवार राष्ट्रवादीने संतोष चौधरींना प्रभारी केले. आमच्या खडसे साहेबांना बाजूला गेला. खडसेंना डावलले होईल काय? अरे बापरे, एवढा सक्षम नेते गाडी त्यांना कसं काय डावलं मला माहितीच नाही. खरंच मला माहित नाही. नगरच्या निकालावर विश्लेषण करताना तुम्ही असं म्हटलं होतं की या पदामुळे आमचा तिथं पराभव झाला, हो. ते अपशकुन ठरले आमच्यासाठी. पण ते म्हणताय की मग भुसावळला तुम्ही अपशकुन ठरले का? कोण? तर तुमचं पानं, तुम्ही तर मला बाया खोचल्या होत्या ना, तुम्ही तर मोठ्या बाया खोचल्या होत्या की आता परिवाराची लढाई आहे. मी बघतो तुम्ही मजा उतरले, पण मी सांगितलं बेगारीसाठी मी आपल्याला आमच्या पक्षाला बाबा तुम्ही कशाला लुडबुड करताय? तुमचं चालू द्या ना. तुम्ही कशाला स्टेजवर बरोबर कमळ कमळ सांगताय सगळ्यांना कमळाला मतदान द्या? आणि पक्ष म्हणजे का परिवाराची कोणाची बांधलेला आहे का? तुमचं परिवार आहे, तुम्ही वेगळे लढा, काय करायचं ते करा ना. आतून तुम्ही काही करा, पण तुम्ही असे जाहीर वाच्यता करून स्टेजवर बोलतात. आणि काय बोंब पडली? कोथळीमध्ये तुमचा सरपंच नाही, मुक्ताईनगरमध्ये तुमची नगरपालिका नाही, बोदवडमध्ये नगरपालिका नाही, दूध संघात मंगळदारांनी तुमची काय दाणाफान करून टाकली तिथे 28 मतांमध्ये. बँकेत तुमचं काय कुठे काय त्यांचं नेते म्हणतात स्वतःला आणली काय नगरपालिका निवडून? काही नाही, त्यांचं काही श्रेय नाही कशामध्ये. आणि स्वतःच्या मतदारसंघातच नाही तर बाहेर काय करतील? माझ्या मतदारसंघातही विधानसभेला येऊन गेले, आता मग काय कोण विचारते यांना? कोण विचारते यांना? आता फक्त मी करत झालं, संपलं ना आता सगळं. कुठे काय राहिलंय? काय चाललं? गटाचा स्ट्राईक रेट होता तो तुमच्यापेक्षा चांगला दिसतोय. त्याच भीतीपोटी भाजपने तडजोड केली की? बिलकुल भीती नाही आम्हाला. आमची काय तडजोड आहे? मागच्या पेक्षा आमचं स्ट्राईक रेट खूप मोठा आहे. आता यावेळेला आमच्या 9 नगरपालिका आलेल्या आहेत. 5-6 ठिकाणी आम्ही सोबत लढलेलो आहोत. म्हणजे असं नाहीये की आमचं स्ट्राईक रेट कमी आहे म्हणून. तुम्हीच बघा, सांगा मला जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला स्ट्राईक रेट तुम्हाला पाहिजे, सांगा मला तुम्ही. बहुत निष्ठावंत शिंदे सेना आणि भाजप असं ज्या ज्या ठिकाणी सामना झाला त्या ठिकाणी शिंदे सेनेने बाजी मारलेली आहे. आणि त्यामुळेच भाजप बॅकफुटवर आलेली का? आणि महायुतीसाठी जो आग्रह आता धरला जातोय त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील सामावून घेतला जातोय. हा आग्रह मात्र नगरपालिका निवडणुकीत कुठेही दिसला नाही. नाही, मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की शिंदेगड पुढे गेला स्ट्राईक रेट जोरात. आता आमच्यामध्ये की तशी काही शर्यत नाही कोणाचा स्ट्राईक रेट. आम्ही महायुतीमध्ये सगळी ठिकाणी लढतोय. पण आपण बघितलं असेल की जवळपास 125च्या वर जागा, 130च्या जवळपास नगरपालिका नगर परिषदा त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यांना 60 मिळालेल्या आहेत. आम्ही दुप्पटच आहोत. जसं या ठिकाणी असं कुठे असं समजण्याचा गैरसमज नसू नका की आम्ही खूप कमी आहोत. भाजपचा नंबर 1 वरच राज्यामध्ये आपण बघितलं असेल. पण त्याच्या खालोखाल शिंदे साहेब आहेत, त्यांची सेना त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या सायझेबल संख्या आहे त्यांची. पण महाविकास आघाडी ही 50च्या आतच गुंडाळली गेली. म्हणजे जे मी म्हणणारे आहेत, उबाठा 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 8, काँग्रेस 30, आणि म्हणजे सगळे मिळून 50 सुद्धा यांना गाठता आले नाही. आता एवढं विक्रमी यश मिळाल्यावर तुम्ही म्हणाल की याचा स्ट्राईक रेट असा, तुमचा तसा, त्याचा तसा. आम्ही माहिती म्हणून लढलो अनेक ठिकाणी. आमचा स्ट्राईक रेट आम्ही 120-125च्या वर आहोत. 130 पर्यंत आम्ही त्या ठिकाणी आहोत नगरपालिका म्हणून. अनेक अपक्षाचा वरणगावचा अध्यक्ष आलेला आहे, त्याचा उद्या प्रवेश आहे. म्हणजे असं
कुठेही म्हणण्याचं कारण नाही की आमचं सायकल इथे कमी आहे तिथे कमी आहे म्हणून. भाऊ निष्ठावंतचं काय होणार? निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय होणार भाऊ? काय होणार काय? त्यांनी निष्ठेने त्यांनी बैठक करून सांगितलं आम्हाला उमेदवार आम्ही निष्ठून कार्य करतो आम्ही तुम्ही बाहेरचे उमेदवार देणार आहात तर आमचं काय करायचं नेमकं बाहेरचे कोण? नव्याने तर बघा काही ठिकाणी असे प्रभाग आहेत. आता नाशिकला तुम्ही म्हणाल तर ते आम्ही अशा ठिकाणचे लोकांचा प्रवेश केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत एकदा जिंकलो नाही. आता परवा जो प्रवेश झाला ते कोणते महाराज खैरे, शाहू खैरेंचा, हा मतदारसंघ आम्ही कधी जिंकलो नाही आजपर्यंत, कधी जिंकलो नाही. आणि त्या लोकांची त्या ठिकाणी एक प्रस्थापित आहे, त्या ठिकाणी त्यांचे मंडळ आहे, त्यांचं मोठं काम आहे, त्यांचे गणेश मंडळ आहेत, कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांच्या पाठीची. आम्ही अनेक वर्षाला लढतोय, पण तो असे काही 4-5 मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी आमची डाळ अजिबात शिजत नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपात यावं, मुख्य प्रवाहात यावं. आम्ही या पक्षामध्ये काय आता उबाटामध्ये राहून काय करणार आहेत? उबाटातले पदाधिकारी आलेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या आले, काँग्रेसचे आलेत, सगळ्या पक्षाचे लोक आमच्यामध्ये आले. ते महापौर आले 2-3 वेळा, स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत आणि परंपरागत त्यांच्याकडे तिथली वोट बँक आहे. आता पण त्यांना घेतलं त्यात वाईट काय? आणि ते घेऊन जर आम्ही नाही, पण निष्ठावंत कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही तर फक्त उभं करायला असं निष्ठावंतांना आम्ही एवढा त्रास का द्यावा त्या ठिकाणी? भाजपची ताकद आहे तुम्ही म्हणता आता मग ते निष्ठावंत अरे बाबा काय 100% ठिकाणी नाहीये ना. तुम्ही म्हणाल की 2000 जागा 2000 जिंकता तुम्ही, आम्हाला ती ताकद करायची आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही, ज्या ठिकाणी थोडं आम्ही कमी पडतोय, त्या ठिकाणचे लोक जर आम्ही घेतले कार्यकर्ते पदाधिकारी समोरच्या पक्षाचे आणि ते जर जिंकले तर मग आम्ही 100% होऊ. तुम्ही आता म्हणता 100% ताकद 100% ताकद कशी असू शकते कोणाची कुठे? कुठेच नाही. आम्ही 90% पोहोचलोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल 50च्या सगळं महाविकास आघाडी आमदार केला. बिहारमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल 90% यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. तर 10% आम्हाला प्रयत्न करू द्या ना. मागचे 27 पळून गेले आता हे पण पुढे पळून गेल्यावर काय करणार? असं काही नसतं राजकारणामध्ये. कोण गेले, कोण पळून गेले, काय गेले हे तर चालू राहतं राजकारणामध्ये. आता उद्धव ठाकरे आम्हाला सोडून पळून गेले, मग काय करणार त्याला? आता आम्ही बसलो विरोधामध्ये, आम्ही पुन्हा ताकदीने लढलो, आम्ही पुन्हा प्रयत्न केले, आणले ना आम्ही 80% यश घेतला आम्ही परत त्या ठिकाणी. 288 पैकी आलो ना आम्ही, 240 पर्यंत आलो ना. काय राहिलं त्यांचं? काहीच नाही राहिलं. म्हणून राजकारणामध्ये असं हे पळून गेले ते पळून गेले, ठीक आहे, जे पळाले ते पळाले, पण आम्ही पुन्हा आता या निवडणुकीमध्ये पुन्हा सिद्ध करू. मग तुम्ही एक सांगितलं होतं कोणालाही तिकीट घराणेशाही असणार का नाही? काय काय घराणेशाही असणार? जे मेरिटवर आहेत, जे निवडण्याची शक्यता आहे त्यांना आम्ही तिकीट देणार. ओके, चल. एका जणाला एकच तिकीट का? तुम्ही 2 तास चालवला तर पेपर असं वाटतं. मी 15 दिवसामध्ये या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार आपल्याला अजून माहिती नाहीये. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. सखोल चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं आरोपी जे आहेत आपण सांगता की ते पकडले गेले, मी तर काही बातम्या बघितल्या नाही अजून, पण ते पकडले गेले नसतील. पण जे आरोपी असतील ते निश्चित त्यामध्ये पकडण्यात येईल. ते कोणाची हायगाय केली जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई, कठोर कारवाई केली जाईल. सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्याचे आता आहे असं आमदार महेंद्र थोरवे म्हणतायत. आता काय तर कोण कोणाला काही म्हणतात, आता काय करणार? ते काय, त्या उत्तर काय द्यायचं बरं तुम्हाला? मला पण काल संजय राऊत म्हणाले बाहुबली समजतात स्वतःला. आता मग मी काय करू? म्हणले ना काहीतरी, हे स्वतःला बाहुबली समजतात. नाशिकच्या बाबतीत प्रवेश झाला तेव्हा ते म्हणले काहीतरी की गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात. आता यावर मी काय उत्तर देऊ? तुम्ही काय समजतात? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.